हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला रव्यापासून केक कसा करायचा ते दाखवणार आहे. हा बारीक रवा 250 ग्रॅम घेतलेला आहे, म्हणजे पाव किलो. वजनच करून घेतलेला आहे रवा. आणि ह्या वाटीनं 2 वाट्या घेतलेला आहे रवा. ह्या वाटीनं 2 वाट्या आणि 250 ग्रॅम मोजून वजनाला 250 ग्रॅम. 2 वाटी रव्याला 1 वाटी साखर घालायची आहे. कमी जास्त थोडं होऊ शकते, आम्हाला थोडंसं गोड पाहिजे, थोडीशी जास्त. 125 ग्रॅमच घालायची. 250 ग्रॅमला 125 ग्रॅम, ही थोडीशी जास्त आहे, 1 चमचा. 2 वाटी रव्याला 50 ग्रॅम तेल घालायचं आहे. हे वजन करून घेतलेलं आहे 50 ग्रॅम तेल. आता 1 वाटी दूध, चवीसाठी वेलची घालायची आहे. यामध्ये आता साखर घालायची आहे. साखर आता बारीक करून घ्यायची आहे. यामध्ये आता रवा पण बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे फिरवून घ्यायचा थोडासा. ह्या पद्धतीने असं बारीक करून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये तेल टाकायचं आहे 50 ग्रॅम. आता ह्यामध्येच गरम दूध टाकायचं आहे 1 वाटी. आता मिक्सरला सर्व असं फिरवून घेतलं. आता ह्याला एक 20 मिनिटासाठी ठेवायचं आहे ह्याला, म्हणजे रवा असा फुलून येतोय. आणि लागले तर अजून दूध पण टाकायचं आहे, कारण का आम्ही दही घातलेलं नाही आहे. आता झाकून ठेवायचं 20 मिनिटासाठी. आता 20 मिनिटं झालेली आहेत. रवा असा चांगला फुललेला आहे, पण अजून थोडं आता ह्याच्यात दूध घातलं पाहिजे. 1/2 वाटी दूध घेतलेलं आहे. आता लागेल तसं घालून परत मिक्सरला फिरवायचं आहे. 2 वाट्या दूध लागलेलं आहे याला. आता हे बरोबर आहे. आता ह्याच्यापेक्षा पातळ पण करायचं नाही आणि घट पण नाही, हे आता बरोबर आहे. आता हा माझ्याकडे डबा आहे, त्याला तेलानं आता ग्रीस करून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये विनो टाकायचा आहे, विनो घालायचा आहे. तुम्हाला जर विनो नको असला तर तुम्ही सोडा पण घालू शकता, खायचा सोडा, बेकिंग सोडा. आणि त्यावर असे दूध टाकायचं आहे थोडंसं, म्हणजे त्याला आकटी होते ते. हे लगेचच आता डब्यात ओतून घ्यायचं आहे. ह्याच्यात थोडं बदामचं काप घालायचं आहे, थोडासा तयार करायचा आहे. आता गॅस चालू केलेलं आहे, भांडं पण ठेवलेलंच आहे. हे भांडं माझं उकडायचंच आहे. हे भांडं तुम्हाला वाटेल की काळं झालेलं आहे, पण ते हे उकडण्यासाठीच ठेवलेलं आहे ते भांडं. आता ह्याला बारीक गॅस करायचा. आता पहिलं भांडं तापलेलं आहे, आता ह्याला बारीक गॅस करूनच ठेवायचं आहे 35 ते 40 मिनिटासाठी. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. आता 40 मिनिटं झालेली आहेत. बघू शिजलाय काय. 2 वेळा मी बघितलेलं आहे. आता सुरीच्या साहाय्याने मी बघणार आहे. शिजलेलं आहे, चिकटत नाही. 40 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि थोडासा गार झाल्यावर मग कट करून घ्यायचा आहे. आता गॅस बंद केलेला आहे. आता गार झालेला 5 मिनिटं झालेले आहेत. आता ह्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. किती छान बेक झालेला आहे. बेकरीपेक्षा पण छान असा स्पंजी झालेला आहे. आता कट करून घ्यायचा आहे.
स्पंजी असा झालेला आहे, छान असा केक. सेम असा बेकरी भेटतोय असा, छान असा झालेला आहे स्पंजी, विकतच्या बेकरी सारखा सेम बेकरी स्टाईल झालेला आहे, स्पंजी असा. खाण्यासाठी तयार आहे केक. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.